नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. वाद सोडवायला गेलेल्या तरुणासह त्याच्या भावाला तडीपार गुंड आणि त्याच्या साथीदाराने मारहाण करत लुटल्याची धक्कादायक घटना कल्याण आडवली परिसरात घडली आहे. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी सोहेल बेग या तडीपार गुंडाला बेड्या ठोकल्या. त्याचा साथीदार पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. कल्याण पूर्व येथील आडिवली परिसरात वाद सोडवायला गेलेल्या एका तरुणासह त्याच्या भावाला मारहाण करून त्यांना लुटल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी विजय यादव नावाच्या व्यक्तीने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी सोहेल करीम बेग या आरोपीला बेड्या ठोकल्यात. या प्रकरणी बेगचा साथीदार फरार असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केलाय. धक्कादायक म्हणजे सोहेल बेग हा तडीपार आहे. त्यानंतर पण तो या परिसरात फिरत होता. मानपाडा पोलीस सोहेल याला कोर्टात हजर करणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. मानपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 1030 अन्वय दाखल करण्यात आलेला आहे. त्यामध्ये काल दिनांक 14 डिसेंबर रोजी पहाटे 5 वाजता यातील गुन्ह्यातील फिर्यादी विजय यादव हे आपल्या मोटरसायकलवरून कामावरती चालले असताना एका रिक्षावाल्याशी 2 इसम भांडण करत असताना त्यांना दिसून आले. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला असता तर त्या 2 इसमांनी विजय यादव यांच्यावरती हल्ला केला. आणखीन त्या भांडण सोडवण्यासाठी आलेल्या विजय यादव यांच्या भावावरती मारहाण केली. त्यामध्ये यातील आरोपी जे आहेत त्यातील एक सोहेल करीम बेग यांना अटक करण्यात आलेला आहे आणि तो तडीपार असलेला आरोपी आहे. त्याचा साथीदार पळून गेलेला आहे. सोहेल करीम बेग यांनी चाकूचा वापर केला आहे गुन्ह्यामध्ये. आणखीन फिर्यादी विजय यादव यांच्या भावाच्या खिशातील जवळपास 700 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यामुळे त्यांच्यावर कलम 394 अंतर्गत गुन्हा नोंद करून त्यास अटक करण्यात आलेला आहे आणि पाहिजे आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. या होते इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात.